हॅलो फ्रेंड्स, मी आहे चेतन आणि नॉर्डिक इंडियन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. जवळपास 2 महिने झाले एकही व्हिडिओ आलेला नाही, कारण की आम्ही जस्ट डिसेंबरमध्ये नवीन घरात शिफ्ट झालो आणि त्यानंतर इंडियामध्ये गेलो. इंडियामध्येही काही शूट करता आले नाही, कारण की बरीच धावपळ होती. आणि आता परत आम्ही स्वीडनमध्ये आलेलो आहे आणि आम्हाला घर सेटअप करायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही काही फर्निचर्स वगैरे आयकियामधून मागवलेले आहेत. काही कॅबिनेट्स आहेत. तर हे सगळं असा सगळा पसारा, इकडे काही सामान आहे. हा माझा डेस्क आहे, कार्पेट, अजून एक फर्निचर आहे, अजून एक फर्निचर आहे. तर आता हे सगळं सेटअप करू फटाफट आणि बघूया कसं दिसतंय ते. आणि जर तुम्हाला रूम टूर हवी असेल तर कमेंट्स नक्की करा. आम्ही लवकरच घेऊन येऊ तुमच्यासाठी आमच्या घराची टूर. तर चला फटाफट फर्निचर सेटअप करूया. टाइम लॅप्स काढतो म्हणजे फटकन होईल आणि नंतर तुम्हाला एक लुक देतो की कसं दिसतंय ते. हा कलर चूज केला, रस्ट कलर, या कॅबिनेटसाठी, कारण की आम्हाला त्याच्यावरती वारली चित्रकला काढायची आहे. तर बघूया ती कशी दिसते ते. कुकी करेलच लवकरच यावरती ड्रॉइंग. तर चला सुरू करूया फटाफट. हे त्याचं मॅन्युअल आहे. हे असं दिसतं कॅबिनेट. अजून हे खोलायचं बाकी आहे. तर चला पहिला ड्रॉवर सेट करू. जर तुम्हाला DIY गोष्टींची आवड असेल आणि जराही अनुभव असेल तर तुम्हाला आयकियाचे फर्निचर असेंबल करण्यामध्ये खूपच मजा येईल. आयकियाचे फर्निचर फ्लॅट पॅकमध्ये येतं, म्हणून ते तुम्ही सहजरित्या घरी घेऊन जाऊ शकतात आणि असेंबल करू शकतात. हे फर्निचर बनवणे अतिशय सोपे असते, कारण त्यासोबत तुम्हाला स्पष्ट स्टेप बाय स्टेप चित्रांच्या स्वरूपात मॅन्युअल मिळते. तसेच फर्निचरला लागणारे सगळे स्क्रूज आणि ॲलन की त्यासोबतच असतात. सर्वसामान्य लोकांना हे फर्निचर अतिशय सोप्या रीतीने जोडता येईल याची काळजी आयकियाने एकदम बरोबर घेतली आहे. यांचे डिझाईन्स खूप सिंपल आणि मॉड्युलर असतात. आपल्या आवडीनुसार हँडल्स, डेकोरेटिव्ह पॅनल्स लावून तुम्ही आपला पर्सनल लुक त्याला देऊ शकतात. जर तुम्हाला नवीन घरासाठी फर्निचर घ्यायचे असेल तर तुम्ही आयकियाचा विचार नक्कीच करू शकता. हो, पण काही कॉम्प्लेक्स फर्निचरमध्ये तुम्हाला दुसऱ्याची मदत लागते. आणि जसं जसं फर्निचर पूर्ण होतं, आपल्या मनाला एक समाधान मिळतं. तर फायनली आपलं कॅबिनेट कंप्लीट झालं आहे. बाराच्या आसपास सुरू केलेला, आता वाजल्यात 5 मध्ये ब्रेक घेतलेला, म्हणजे जवळपास 3 तास लागले असतील हे कंप्लीट करायला. फायनली आपलं कॅबिनेट झालं आहे कंप्लीट. अजून एक शू रॅक आहे, कॉफी टेबल आहे आणि एक आउटडोर सोफा आहे, तो असेंबल करायचा आहे. बघूया, आज तर मी नाही करणार कारण की खूप थकलो आहे. तर उद्या ते कंप्लीट करेन. कार्पेटसुद्धा टाकायचं आहे आणि वरून माझा कम्प्युटर डेस्क आहे, तो सुद्धा असेंबल करायचा आहे. तर बघू, हा व्हिडिओ आता मी इकडे थांबवतो आहे, पण त्याची असेंबली पण मी तुम्हाला उद्या म्हणजे मर्ज करून दाखवेनच या व्हिडिओमध्ये. मग नंतर बघूया आपलं घर फायनली कसं दिसतंय ते. म्हणजे फक्त मी हेच पार्ट दाखवणार आहे, फुल घर तर दाखवणार नाही. त्याचा व्हिडिओ नंतर एक सेपरेट येईलच. चला तर मग आता उद्या असेंबल करायला सुरुवात करूया. आज आहे दुसरा दिवस आणि एकदम वातावरण खराब झालं आहे. नुसता पाऊस, म्हणजे रिमझिम पाऊस आणि ढगाळ आहे पूर्ण. आणि आता मी आउटडोर सोफा असेंबल करायला घेतला आहे. हा आहे तो सोफा, एकदम छोटासाच आहे, 2 सीटर. याचा मी टाइम लॅप्स वगैरे नाही बनवत, डायरेक्ट बनवूनच तुम्हाला दाखवेन. हा असा दिसतो, 2 सीटर आउटडोर सोफा ॲक्च्युली ना. तो नंतर गॅलरीमध्ये जाईल.
आता सध्या इकडे ठेवला आहे, नंतर बघू. मेटल फ्रेम आहे आणि हे प्लास्टिक आहे, मजबूत आहे. आता मी हा शू रॅक असेंबल करतो, म्हणजे शू रॅक प्लस टेबल पण आहे, याच्यावरती आपण बसू पण शकतो आणि मजबूत आहे, क्वालिटी एकदम मेटल आहे. तर हा सुद्धा पूर्ण झाला ते मी तुम्हाला दाखवेलच. चलो, हा तयार झाला आहे आपला शू रॅक. ते बसू पण शकतो, मजबूत आहे, हे लाकडाचं आहे, हे मेटल आहे. आता कॉफी टेबल बनवायचा आहे, तो बनूया नंतर आरामात. आता कंटाळा आलाय जाम. चलो बाय. झालेलं आहे सगळं सेट. अशा प्रकारे आपला लिव्हिंग रूम दिसतो. हा कॉफी टेबल घेतलेला आहे, एक मॅट घेतलेला मोठा आहे खूप. हा आपला कॅबिनेट, ग्लासेस, बॉटल्स वगैरे ठेवले आहेत थोड्याशा. सायकल आणि हा सोफा इथे ठेवला, आउटडोर सोफा. एकदम छोटासाच आहे, 2 सीटरच आहे. या 2 चेअर्स आहेत. तर एक आता सिनेमॅटिक शूट करायचा प्रयत्न करतो, बघूया कसा होईल. आणि हा आहे आमचा गॅलरीमधला व्ह्यू. येथून आम्हाला स्वीडन आणि डेन्मार्कला जोडणारा ओरेसन ब्रिजसुद्धा दिसतो. आणि संध्याकाळी हा एवढा उत्तम दिसतो, जगात भारी. हेडो